हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू महादेवीज लाईव्ह. रात्रीचे 1:45 वाजलेले आहेत आणि मी आता सगळाचा पसारा काढून ठेवले किचन आवरण्यासाठी. आणि आत्ता घड्याळात 3:45 वाजत आले आहेत. तर सगळं आवरलं मी किचन, तुम्हाला दाखवते. आणि आता मी झोपणार आहे, कारण का मला झोप येत नव्हती म्हणून मी काम काढून बसले होते. आणि बाळाचे बाबा पण घरात नव्हते, म्हटलं आवरूया सगळं. आणि हे पण सगळं आवरायचं होतं, मी आवरलं नंतर. होय जाशील. य म्हटल्यावर आला बघा कसा. त्याला पाणी म्हणजे लय आवडतंय. आता बी आंघोळी घालताना पण पाण्यातनं बाहेर पडत नाही, तो रडतोय पाण्यातनं काढलं तरी. खेळायचं असते खूप त्याला. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या इथे ताई कपडे धुवायला येत आहेत. 15 दिवस झाले. तर काही जणांना असं वाटतं की ही घरातच असते, एका मुलाला सांभाळून हिला कपडे धुवायला काय जड जातं असं म्हणून. तर माझी काही कारणं आहेत, आता तुम्हाला मी दाखवत आहे. हे माझ्या शरीरावर असं उठलेलं आहे आणि भेगा पडतात बोटांना, मला काहीच काम होत नाही. तरी पण मी बाकीचं सगळं आवरते आणि आत्तापर्यंत मीच करत होते सगळं. तर आत्ता मला होत नाही आहे, त्यामुळं मी लावलेलं आहे. आणि आता सगळ्यांना तर मी सांगू शकत नाही माझा प्रॉब्लेम. तर ज्यांना जे समजायचं आहे ते समजू देत. तर हे दिसताना ड्राय दिसत असेल, पण त्याला खाज सुटते इतकी आणि भेग पडल्यानंतर हालचालसुद्धा करता येत नाही, दुखायला लागतं खूप. आतले हाडंसुद्धा दुखायला चालू होतात. तर माझा त्रास मलाच माहीत आहे. त्यामुळं कुणालाही असं म्हणू नका की हिला काय जातं, हिला काय त्रास आहे, एवढं करायला होत नाही का. कारण का प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळं कम्पेअर करू शकत नाही आपण एकमेकाला. आणि बायकांच्या हे असतात, काय म्हणतात ते, दुश्मन असतात. हे प्रत्येक वेळेला पटलं जातं, कारण का बायकाच बोलत असतात पाठीमागं, आम्ही एवढं केलं तुम्हाला काय जातं आहे असं तसं म्हणून. पण तुमची परिस्थिती वेगळी, आमची परिस्थिती वेगळी असते आणि प्रत्येकाला नावं ठेवण्यात काय पॉईंट नाही आहे. आणि मला हा त्रास किती टोकाचा त्रास आहे हे आम्ही सांगू शकत नाही. कधी कधी काहीच त्रास होत नाही आणि कधी कधी इतका त्रास होतो की मी त्याचं कम्पेअरसुद्धा करू शकत नाही. खूप म्हणजे खूप रात्रभर मला खाज पडते, खाजून घ्यावं लागतं रात्रभर. मला झोप पण कमी आहे त्यामुळं रात्रीची. तर भांडी घासतानासुद्धा किती त्रास होतो. आणि मला बाळ कपडे धुवायला गेलं तर आतमध्ये बाळ पळून येतो, त्याला मग तो पण पाण्यामध्ये खेळायला लागतो, मग त्याला पण सर्दी होते. आणि मग त्यामुळे मला असं करावं लागत होते की रात्रीचे 12 वाजता 1 वाजता कपडे धुवायला लागायचे बाळ झोपल्यावरती. त्यामुळं असं कोणालाही बोलू नका.